Good afternoon, students. Now we will see the next part, and that is cell division. Cell division is of two types. The why it is necessary. The cell division जे आहे ते इम्पॉर्टंट आहे आणि त्याच्यामुळं लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सची ग्रोथ होणार आहे. त्याचबरोबर न्यू यंग वन्स सुद्धा रिप्रोडक्शन या प्रोसेस मध्ये सुद्धा सेल डिव्हिजन हे इम्पॉर्टंट आहे. टू प्रोड्यूस द यंग वन्स किंवा न्यू इंडिव्हिज्युअल लाईक इट सेल्फ. आणि त्याचबरोबर आपल्या बॉडीमध्ये जे काही हिलिंग करायचं असेल किंवा जे काही वेअर अँड टेअर झालेलं असेल ते हील करण्यासाठी सुद्धा सेल डिव्हिजन हे इम्पॉर्टंट आहे. आता सेल डिव्हिजन अँड इसेन्शियल लाईफ प्रोसेस. ज्या वेळेला आपल्याला सेल्स काही इंजुरी झाली तर काही वुंड्स तयार झाले, जखमा झाल्या तर त्या हील होत असतात, भरून येत असतात आणि ते भरून येण्यासाठी तिथे काय होणार आहे, जे डेड सेल्स आहेत ते निघून जाणार आहेत आणि न्यू सेल्स तिथं येऊन ती वेअर अँड टेअर केली जाणार, भरून काढली जाणार आहे, हिलिंग होणार आहे त्याचं. मग सेल डिव्हिजन जे आहे ते सेल डिव्हिजन इज वन ऑफ द व्हेरी इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज ऑफ सेल अँड लिव्हिंग अँड cells and living organisms. Due to this property only a new organism is formed from existing one. म्हणजे सेल डिव्हिजनच्या मुळेच काय होणार आहे, नवीन ऑर्गॅनिझम अस्तित्वात असलेल्या ऑर्गॅनिझम पासून नवीन ऑर्गॅनिझम तयार करता येणार आहे. त्याचबरोबर मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम ग्रोज अप अँड इन इमॅशिएटेड बॉडी कॅन बी रिस्टोर्ड. आता फक्त सेल डिव्हिजन हे न्यू ऑर्गॅनिझम फॉर्म करण्यासाठीच युजफुल आहे का, तर नाही. त्याचा आणखीन एक यूज कुठे आहे, तर जी काही आपल्या बॉडीमध्ये झीज झालेली असेल, सपोज वी हॅव बिकम वीक, थिन, आणखीन वीक जर झालेलं असेल ड्यू टू लॅक ऑफ फूड असेल, ड्यू टू इलनेस वी बिकम वीक अँड थिन. आणि टू रिस्टोर द बॉडी, टू रिस्टोर ते पुन्हा रिस्टोर करण्यासाठी काय होणार आहे, सेल डिव्हिजन इसेन्शियल आहे. म्हणून सेल डिव्हिजनचं यूज होऊन किंवा सेल डिव्हिजन मुळे अ न्यू ऑर्गॅनिझम इज फॉर्म्ड फ्रॉम एक्झिस्टिंग वन. त्याच्यानंतर जे काही मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांच्यामध्ये ग्रोथ होणार आहे. आणखीन बॉडी काही इमॅशिएटेड बॉडी जर झाली असेल, म्हणजेच इफ द बॉडी हॅज बिकम थिन अँड वीक ड्यू टू इलनेस और लॅक ऑफ फूड, दॅट इज हिल्ड अप, ती हील केली जाणार आहे किंवा इट इज रिस्टोर्ड अगेन. ती बॉडी मेंटेन केली जाणार आहे, रिस्टोर केली जाणार आहे ड्यू टू सेल डिव्हिजन. आता सेल डिव्हिजन जे आहे, देर आर टू टाइप्स ऑफ सेल डिव्हिजन. वन इज मायटॉसिस सेल डिव्हिजन अँड अदर इज मिओसिस सेल डिव्हिजन. आता मायटॉसिस सेल डिव्हिजन जे आहे इट इज इसेन्शियल फॉर ग्रोथ साठी मायटॉसिस सेल डिव्हिजन इसेन्शियल आहे. आणि मिओसिस सेल डिव्हिजन हे कुठे होणार आहे, तर ड्युरिंग रिप्रोडक्शनच्या वेळेला, सेक्शुअल रिप्रोडक्शनच्या वेळेला मिओसिस सेल डिव्हिजन ऑकर्स, पहिल्यांदा ते होणार आहे. मग आता हे दोन सेल डिव्हिजन्स आहेत. मायटॉसिस सेल डिव्हिजन कशामध्ये ऑकर होणार आहे, तर सोमॅटिक सेल्स मध्ये ऑकर होणार आहे. मायटॉसिस सेल डिव्हिजन ऑकर्स इन सोमॅटिक सेल्स अँड स्टेम सेल्स. आता स्टेम सेल्स काय आहेत हे सुद्धा तुम्हाला नंतर आपल्याला बायोटेक्नॉलॉजी या लेसन मध्ये बघायला मिळणार आहे. त्याचबरोबर अजूनही मिओसिस जे आहे ते मिओसिस सेल डिव्हिजन ऑकर्स इन जर्म सेल्स. मिओसिस सेल डिव्हिजन कशामध्ये ऑकर होणार आहे, जर्म सेल्स मध्ये ऑकर होणार आहे. आता सेल डिव्हिजनच्या आधी काय लक्षात घ्यायचं आहे आपल्याला, वी शुड नो द स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन ऑफ सेल. सेलचं स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन आपल्याला माहिती असायला पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये काय काय प्रेझेंट आहे, डिफरंट ऑर्गनेल्स कोणते आहेत ते माहिती असले पाहिजेत. मग ते ऑर्गनायझेशन ऑफ सेल अँड वी हॅव स्टडीड इन अर्लियर स्टँडर्ड. ईच सेल हॅज अ न्यूक्लियस. प्रत्येक सेलला न्यूक्लियस आहे आणि त्या न्यूक्लियस सोडून अजूनही सेल ऑर्गनेल्स सुद्धा त्याच्यामध्ये प्रेझेंट आहेत. गोल्गी बॉडीज प्रेझेंट आहेत, मायटोकॉन्ड्रिया प्रेझेंट आहेत, व्हॅक्युल्स प्रेझेंट आहेत, असे डिफरंट ऑर्गेनेल्स, सेल ऑर्गेनेल्स प्रेझेंट आहेत. द लेटेस्ट स्टडी द सेल डिव्हिजन विथ द हेल्प ऑफ. आता सेल डिव्हिजन आपण स्टडी करूयात. सेल डिव्हिजनचे टाइप्स कोणते कोणते आहेत,
टू टाइप्स आहेत सेल डिव्हिजनचे. वन इज मायटॉसिस अँड अदर इज मिओसिस. आता मायटॉसिस सेल डिव्हिजन साठी तुम्हाला इथं प्रूव्ह केलं दाखवलेलं आहे सगळं. त्याच्यानंतर बिफोर एनी टाइप ऑफ सेल डिव्हिजन द सेल डबल्स अप इट्स क्रोमोझोम नंबर प्रेझेंट इन इट्स न्यूक्लियस. आता सेल डिव्हिजन व्हायच्या आधी पहिल्यांदा काय केलं जाणार आहे, सेलमध्ये जे काही पेअर्ड क्रोमोझोम्स आहेत, प्रत्येक सेलमध्ये क्रोमोझोम्स प्रेझेंट आहेत. प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सच्या सेल्समध्ये एक ठराविक नंबर ऑफ क्रोमोझोम्स प्रेझेंट आहेत. मग सेल डिव्हिजन व्हायच्या आधी काय केलं जातो, हा नंबर ऑफ क्रोमोझोम्स डबल केला जातो आणि एका सेलपासून दोन आयडेंटिकल सेल्स तयार होतात. म्हणजे प्रत्येक सेलमध्ये एक एक सेट परत क्रोमोझोम्सचा जाणार आहे आणि टोटल नंबर ऑफ क्रोमोझोम्स इज रिस्टोर्ड. जर समजा सेलमध्ये जर 2n नंबर ऑफ क्रोमोझोम्स असतील तर सेल डिव्हिजनच्या आधी तो डबल होणार आहे, 4n होणार आहे. अ सिंगल सेल तो डिव्हाइड होणार आहे 2 डॉटर सेल्स मध्ये आणि प्रत्येक सेलमध्ये पुन्हा नंबर ऑफ क्रोमोझोम्स किती रिस्टोर होणार आहे, 2n एवढा राहणार आहे. म्हणजेच मायटॉसिस सेल डिव्हिजन मध्ये नंबर ऑफ क्रोमोझोम्स इन द पॅरेंट सेल अँड डॉटर सेल हे मेंटेन केले जातात. मग सेल डिव्हिजन व्हायच्या आधी काय केलं जातं, क्रोमोझोम्सचा नंबर हा डबल केला जातो. क्रोमोझोम्सचा नंबर काय केला जाणार आहे, डबल केला जाणार आहे. सपोज दिस इज वन सेल आणि त्याच्यामध्ये त्याचं काय होणार आहे, मायटॉसिस सेल डिव्हिजन होणार आहे. याच्यामध्ये नंबर ऑफ क्रोमोझोम्स जर 2n असतील तर पहिल्यांदा ते डबल होणार आहेत आणि तो डबल झाल्यानंतर काय होणार आहे, 4n सेल्स होणार आहेत आणि त्याचं डिव्हिजन होणार आहे आणि प्रत्येक सेलमध्ये नंबर ऑफ क्रोमोझोम्स पुन्हा किती येणार आहे, 2n 2n. दीज आर डॉटर सेल्स, दिस इज पॅरेंट सेल. लक्षात आलंय. आता a pair of each type of chromosome is present in 2n conditions, whereas a single chromosome of each type is present in n conditions and their structure is like the one as shown given beside. आता इथं तुम्हाला एक स्ट्रक्चर दाखवलेलं आहे क्रोमोझोम्सचं आणि त्या क्रोमोझोम मध्ये नेम्स लिहायला विचारलेत. ही डायग्राम सुद्धा तुम्हाला विचारली जाऊ शकते. याला नेम आहे पी आर्म, दीज आर टू पी आर्म्स. त्याच्यानंतर दीज आर टू क्यू आर्म्स. मधला आहे सेंट्रोमर आणि हा जो आहे याला म्हटलंय सेंट्रोमर आणि हे जे हेलिकल कॉइल्ड स्ट्रिप जी आहे त्याला काय म्हटलेलं आहे, डीएनए आहे. मग आता मायटॉसिस याच्यामध्ये मायटॉसिस सेल डिव्हिजन कोणत्या सेल्स मध्ये होणार आहे, सोमॅटिक सेल्स मध्ये होणार आहे आणि जर्म सेल्स मध्ये कोणतं डिव्हिजन होणार आहे, मिओसिस सेल डिव्हिजन होणार आहे. आता सोमॅटिक सेल्स अँड स्टेम सेल्स डिव्हाइड्स बाय मायटॉसिस. मायटॉसिस इज कम्प्लिटेड थ्रू टू मेन स्टेप्स. मायटॉसिसच्या दोन मेन स्टेप्स आहेत. एक आहे कॅरिओकिनायसिस म्हणजे जिथं न्यूक्लिअरचं डिव्हिजन होणार आहे आणि दुसरं आहे सायटोकिनायसिस. सायटोकिनायसिस या स्टेजमध्ये सायटोप्लाझमचं डिव्हिजन होणार आहे. कॅरिओकिनायसिस इज कम्प्लिटेड थ्रू 4 स्टेप्स. आता कॅरिओकिनायसिसचे 4 स्टेप्स आहेत, प्रोफेज, मेटाफेज, एनाफेज आणि टेलोफेज. प्रोफेज, मेटाफेज, एनाफेज आणि कोणता असणार आहे इथे, टेलोफेज. दीज आर द 4 स्टेप्स इन कॅरिओकिनायसिस. कॅरिओकिनायसिसचे स्टेप्स किती आहेत, तर 4 स्टेप्स मध्ये आहेत. आता त्याची डायग्राम तुम्हाला इथं दाखवलेली आहे. ही जी डायग्राम आहे ही कशाची आहे, तर मायटॉसिस सेल डिव्हिजनची आहे. पहिल्यांदा हा पॅरेंट सेल, त्याच्यानंतर क्रोमोझोम्स पहिल्यांदा डिवाइड व्हायच्या आधी काय होणार आहेत, डबल होणार आहेत. जर 2n असतील तर तो डबल होणार आहेत आणि ते डबल झाल्यानंतर काय होणार आहे, प्रोफेज इथं दाखवलेली आहे. त्याच्यानंतर मेटाफेज, एनाफेज, त्याच्यानंतर टेलोफेज आणि मग टेलोफेज नंतर कोणती असणार आहे, सायटोकिनायसिस. 2 सेल्स इथं तयार होणार आहेत. मग आता इथं तुम्हाला म्हणजे कॅरिओकिनायसिसचे 4 स्टेप्स कोणते आहेत, तर प्रोफेज, मेटाफेज, एनाफेज अँड टेलोफेज. आता प्रोफेज मध्ये काय होत असतं, तर प्रोफेज मध्ये
तर प्रोफेज जे आहे त्या प्रोफेज मध्ये आपल्याला फक्त लक्षात घ्या, ही जी डायग्राम आहे याच्यामध्ये पहिला जो आहे इथे तुम्हाला काय दिसतंय, प्रोफेज ही फेज आहे. त्याच्यानंतरची कोणती फेज आहे, इंटरफेज म्हणजे सुरुवातीची, ज्याच्यामध्ये न्यूक्लिअर क्रोमोझोम्स डबल होणार आहेत. नंतर प्रोफेज, प्रोफेज नंतर मेटाफेज, त्याच्यानंतर एनाफेज, टेलोफेज आणि मग सायटोकिनायसिसनं इथं काय दिसतात तुम्हाला, हे 2 डॉटर सेल्स तयार झालेले आहेत. दिस इज मदर किंवा पॅरेंट सेल आणि त्या पॅरेंट सेल पासून हे 2 डॉटर सेल्स तयार होणार आहेत. आणि त्याच्या स्टेजेस कोणत्या कोणत्या आहेत, प्रोफेज. आता प्रोफेज मध्ये काय केलं जातं, तर या प्रोफेज मध्ये बघा, प्रोफेज मध्ये कंडेन्सेशन ऑफ बेसिकली थिन थ्रेड लाईक क्रोमोझोम्स, जे काही क्रोमोझोम्स आहेत त्यांचं कंडेन्सेशन होणार आहे. आणि कंडेन्सेशन स्टार्ट होणार आहे क्रोमोझोमचं. कंडेन्सेशन म्हणजे ते थिक व्हायला लागणार आहे. जे काही ते थ्रेड सारखे असतील ते काय होणार आहेत, थिन थ्रेड लाईक क्रोमोझोम्सचं कंडेन्सेशन होणार आहे. पहिल्यांदा ते थिन असणार आहे, नंतर ते काय होणार आहे, कंडेन्सेशन होऊन त्याची जाडी वाढणार आहे आणि लेंथ काय होणार आहे, कमी होणार आहे, असं कंडेन्सेशन. ड्यू टू दिस दे बिकम शॉर्ट अँड थिक अँड दे स्टार्ट टू अपीअर अलॉंग विथ देअर पेअर्स ऑफ सिस्टर क्रोमॅटिड्स. आणि त्यांच्या सिस्टर क्रोमॅटिड्स, इथं तुम्हाला दिसतंय सिस्टर क्रोमॅटिड्सनं ते अपीअर व्हायला लागणार आहेत. आणि centrioles duplicates and each centriole moves to the opposite poles of the cell. आता याच्यामधला जो सेंट्रिओल आहे तो सेंट्रिओल काय होणार आहे, इथं दिसतंय तुम्हाला, दिस इज वन आणि हा दुसरा सेंट्रिओल, ते काय होणार आहे, तो सेंट्रिओल डुप्लिकेट होणार आहे, डबल होणार आहे, त्याचे 2 सेंट्रिओल फॉर्म होणार आहे. आणि तो प्रत्येक सेंट्रिओल हा कुठं जाणार आहे, इट मूव्स टू द अपोजिट पोल. एक सेंट्रिओल इथं येणार आहे आणि दुसरा सेंट्रिओल इथं येणार आहे. लक्षात आलंय. आणि न्यूक्लिअर मेम्ब्रेन अँड न्यूक्लिओलस स्टार्ट टू डिसअपियर. मग आता त्या सेलचं न्यूक्लिअर मेम्ब्रेन, सेलमध्ये असलेला न्यूक्लियस, न्यूक्लियस वरती न्यूक्लिअर मेम्ब्रेन असणार आहे. मग न्यूक्लिअर मेम्ब्रेन आणखी न्यूक्लिओलस काय होणार आहे, इट स्टार्ट्स टू डिसअपियर. म्हणजे प्रोफेज मध्ये लक्षात काय घ्यायचं आहे, कंडेन्सेशन ऑफ क्रोमोझोम स्टार्ट होणार आहे. त्याच्यानंतर सेंट्रिओल जो आहे तो डुप्लिकेट सेंट्रिओल, आता जर तुम्ही सेंट्रिओल जो आहे तो डुप्लिकेट, त्याचं तो डबल होणार आहे आणि तो अपोजिट पोल्सला मूव्ह होणार आहे. आणि न्यूक्लिअर मेम्ब्रेन आणि न्यूक्लियस हे डिसअपियर व्हायला लागणार आहे. आता सेकंड स्टेज कोणती आहे, तर ही मेटाफेज. तुम्ही ही स्टेज बघा कोणती आहे, ही मेटाफेज. आणि या मेटाफेज मध्ये काय होणार आहे, तर न्यूक्लिअर मेम्ब्रेन कम्प्लिटली डिसअपियर्स इन मेटाफेज. क्रोमोझोम्स कम्प्लिटली, क्रोमोझोम्स जे आहेत ते क्रोमोझोम्स काय होणार आहेत, chromosomes complete their condensation and become clearly visible along with their sister chromatids. इथं तुम्हाला दिसतात हे मध्ये जे आहेत हे हे क्रोमॅटिड्स आहेत. इथं जे मध्य भाग दिसतो तो काय आहे, क्रोमॅटिड्स आहेत. आता ते तुम्हाला काय दिसणार आहेत, क्लिअरली सिस्टर क्रोमॅटिड बरोबर ते दिसणार आहेत. ऑल क्रोमोझोम्स आर अरेंज्ड पॅरलल टू इक्वेटोरियल प्लेन. सेंट्रल प्लेनला येणार आहेत ऑफ द सेल. स्पेशल टाइप ऑफ स्पिंडल प्रोटीन, स्पेशल टाइप ऑफ फ्लेक्झिबल प्रोटीन फायबर्स, त्याला म्हटलेलं आहे स्पिंडल फायबर्स, आर फॉर्म्ड बिटवीन सेंट्रोमर ऑफ ईच क्रोमोझोम अँड बोथ सेंट्रिओल्स. बघा इथं तुम्हाला ह्या ज्या आहेत हे काय दिसतात, फायबर्स फॉर्म होणार आहेत, प्रोटीन फायबर्स त्यांना म्हटलंय. त्यांनाच काय नेम आहे, स्पिंडल फायबर्स. आणि ते स्पिंडल फायबर्स कोणाला जॉईन करणार आहेत, सेंट्रिओल आणि क्रोमॅटिड, जे छोटे क्रोमॅटिड्स तयार झालेले आहेत सिस्टर क्रोमॅटिड्स आणखीन सेंट्रिओल यांच्यामध्ये ते जॉईन करणार आहेत. द सेंट्रोमर ऑफ ईच क्रोमोझोम अँड बोथ सेंट्रिओल्स. आता त्याच्यानंतरचा फेज कोणता आहे, तर दिस इज एनाफेज. हा एनाफेज आहे. आणि एनाफेज मध्ये काय होणार आहे, तर इन एनाफेज सेंट्रोमर्स स्प्लिट. आता इथं दिसतात तुम्हाला हे, इथं जे आहेत बघा, इथं तुम्हाला ह्याच्या मेटाफेज मध्ये जे सिस्टर क्रोमॅटिड्स मध्ये दिसतात ते काय होणार आहेत, आता ते सेपरेट होणार आहेत. इकडचे स्पिंडल फायबर्स
या क्रोमॅटिड्सला इकडं खेचणार आहेत आणि या क्रोमॅटिड्सला इकडच्या बाजूला खेचणार आहेत. म्हणून centromere splits and thereby sister chromatids of each chromosome separate and they are pulled apart or in opposite direction with the help of spindle fibers. The separated sister chromatids are called as daughter chromosomes आणि these are called as daughter chromosomes. यांना काय म्हटलेलं आहे? These are daughter chromosomes. ते सगळे काय आहेत? daughter chromosomes आहेत. आता त्याच्यानंतर क्रोमोझोम्स being pulled appear like bunch of banana. आता जे काही पुल केलेले क्रोमोझोम्स आहेत ते कसे दिसतात? बंच ऑफ बनाना सारखे दिसतात. In this way each set of chromosomes reach at two opposite poles of the cell. प्रत्येक each set of chromosome कुठं जाणार आहेत? तर अपोजिट पोल्स कडे जाणार आहेत. आता त्याच्यानंतरची फेज जी आहे ती कोणती आहे? टेलोफेज आहे आणि इथे तुम्हाला ही टेलोफेज दिसते. आता टेलोफेज मध्ये काय होणार आहे? तर टेलोफेज याच्यामध्ये टेलोफेज the chromosomes which have reached at opposite poles of the cell now start to decondense, due to which they again become thread like thin and visible. आता ज्या वेळेला ते पोल्स कडे जाणार आहेत क्रोमोझोम्स त्यावेळेस तिथं आता पुन्हा काय होणार आहे? त्यांचं आधी कंडेन्स झालेले होते, आता डिकंडेन्सेशन त्यांचं होणार आहे आणि जे थिक कणकीन शॉर्ट होते त्यांची लेंथ आता लॉंग होणार आहे, थ्रेड लाईक थिन होणार आहेत आणि इनविजिबल व्हायला लागणार आहेत. मग न्यूक्लिअर मेम्ब्रेन इज फॉर्म्ड अराउंड ईच सेट ऑफ क्रोमोझोम्स रिच्ड ऍट पोल्स. आणि इथं तुम्हाला न्यूक्लिअर मेम्ब्रेन झालेलं क्रोमोझोम्सच्या भोवती दिसणार आहे. आणि त्याचबरोबर द टू डॉटर न्यूक्लिआय आर ऑल्सो फॉर्म्ड इन द सेल. डॉटर न्यूक्लिआय सुद्धा फॉर्म होणार आहे सेल मध्ये. Nucleolus has also appears in each daughter cell. Spindle fibers completely disappears. आणि या स्टेज मध्ये स्पिंडल फायबर्स जे आहेत ते कम्प्लिटली काय होणार आहेत? डिसअपियर होणार आहेत. लक्षात आलेलं इथपर्यंत? आणि ही जी फिगर आहे ही कशाची आहे? सायटोकिनायसिस. पहिला जो पहिली स्टेप आहे कॅरिओकिनायसिस त्याच्यामध्ये कोणते कोणते आहेत? तर प्रोफेज, त्याच्यानंतर मेटाफेज, एनाफेज आणि टेलोफेज. दीज आर द 4 स्टेप्स इन कॅरिओकिनायसिस. आणि त्याच्यानंतर कोणती आहे? सायटोप्लाझम. सायटोप्लाझम मध्ये काय होणार आहे? आता इन दिस वे कॅरिओकिनायसिस completes and cytokinesis begins. The cytoplasm divides by cytokinesis and 2 new cells are formed which are called daughter cells. बघा सायटोकिनायसिस पासून नंतर 2 सेल्स डॉटर सेल्स फॉर्म होणार आहे. दिस इज वन अँड दिस इज द अदर डॉटर सेल. ते फॉर्म होणार आहेत. लक्षात आलंय? आता याच्यात हे 2 डॉटर सेल्स फॉर्म होणार आहेत. In this process, a notch is formed at the equatorial plane. इथं दिसतं तुम्हाला हे नॉच तयार झालेला. हा नॉच डीप मध्ये जाणार आहे आणि तो डीप मध्ये गेल्यावरती काय होणार आहे? 2 सेल्स सेपरेट होणार आहे. दिस नॉच इज विच डिपेंड्स, डीप होणार आहे. डिपेंड म्हणजे खोलपर्यंत जाणार आहे. विच डिपेंड्स ग्रॅज्युअली अँड देअर बाय 2 न्यू सेल्स आर फॉर्म. However, in case of plants cells, instead of notch, a cell plate is formed exactly along midline of the cell and thus cytokinesis is completed. आता हे आपलं सायटोकिनायसिस ही बघितलंय आपण किंवा डिफरंट स्टेजेस इन मिओसिस, मायटोसिस बघितले. कॅरिओकिनायसिसच्या 4 स्टेजेस आणखीन सायटोकिनायसिस हे बघितलेलं आहे. नाव वी विल सी आता सायटोकिनायसिस मुळे काय होणार आहेत? 2 डॉटर सेल्स सेपरेट होणार आहेत. जी काही नॉच तयार झालेली आहे ती डीप होणार आहे. आणखीन 2 सेल्स, एकापासून 2 सेल्स फॉर्म केले जाणार आहेत. आणि प्लांट हे अॅनिमल सेल्स मधलं दाखवलं. प्लांट सेल्स मध्ये नॉचच्या तिथं काय होणार आहे ते तुम्हाला इथं नंतरच्या पेज वरती दाखवलेलं आहे. एक काय तयार होणार आहे? तर प्लेट तयार होणार आहे आणि ती प्लेट अशी पूर्ण डिव्हाइड करणार आहे. हे जे दिसतं इथं
आणि याच्या नंतर काय होणार आहेत, या स्टेजेस आहेत. मायटॉसिस इन ओनियन रूट टिप इथं तुम्हाला दाखवलेलं आहे. पहिल्या स्टेजेस आहेत. मग इथं स्पिंडल फायबर्स बंच तयार होणार आहेत क्रोमोझोम्सचे, ते जोडले जाणार आहेत सेंट्रिओल्सला. नंतर इथं ते काय केले जाणार आहेत, पुल केले जाणार आहेत दोन्ही पोल्सला. आणि नंतर इथं तुम्हाला ही एक नॉच दिसते, इथे एक प्लेट तयार होते आणि ती प्लेट डीप मध्ये जाते आणि एका सेल पासून 2 सेल्स काय होणार आहेत, फॉर्म केले जाणार आहेत. आता हे झालं सेल डिव्हिजन. कोणता टाईप आहे सेल डिव्हिजनचा? मायटॉसिस सेल डिव्हिजन. मायटॉसिस सेल डिव्हिजन कशासाठी काय आहे ते, तर ग्रोथ साठी इसेन्शियल आहे. त्याचबरोबर जर काही बॉडी आपली वीक झाली असेल, थिन झाली असेल ड्यू टू इलनेस और लॅक ऑफ फूड, दॅट इज हील अप, ते हील करण्यासाठी वॉर्न करायचंय किंवा भरून काढणं, किंवा जे काही तुटलेल्या झिजलेले सेल्स आहेत, खराब सेल्स आहेत, त्या भरून काढण्याचं काम कोणत्या सेल डिव्हिजन मुळे होणार आहे, मायटॉसिस सेल डिव्हिजन मुळे होणार आहे. मायटॉसिस इज इसेन्शियल फॉर ग्रोथ ऑफ बॉडी. ग्रोथ ऑफ बॉडी साठी इसेन्शियल आहे. त्याचबरोबर इट इज नेसेसरी फॉर रिस्टोरिंग ऑफ इमॅशिएटेड बॉडी. इमॅशिएटेड म्हणजे काय लक्षात ठेवायचं, वीक, थिन अँड वीक बॉडी ड्यू टू इलनेस और लॅक ऑफ फूड. त्याच्यानंतर वुंड हिलिंग, जखमा भरून काढणं, फॉर्मेशन ऑफ ब्लड सेल्स, याच्यासाठी मायटॉसिस यूज होणार आहे. मायटॉसिस सेल डिव्हिजन इज इसेन्शियल फॉर विच पर्पज, ग्रोथ ऑफ बॉडी. आणि त्याचबरोबर इट इज ऑल्सो नेसेसरी फॉर रिस्टोरेशन ऑफ इमॅशिएटेड बॉडी. इमॅशिएटेड बॉडी, वीक बॉडीचं रिस्टोर करण्यासाठी त्याचा यूज होणार आहे. त्याचबरोबर अजूनही वुंड हिलिंग, फॉर्मेशन ऑफ ब्लड सेल्स साठी यूज होणार आहे. आता इथल्या ज्या डायग्राम्स आहेत त्या डायग्राम्स तुम्हाला थोड्याफार दिसायला त्रास किंवा होतो म्हणून तुम्हाला एक मी दाखवली, त्याच्यावरनं पण लक्षात येणार आहे. हे काय येणार आहे, तर इथं तुमचं सेल आहे आणि त्या सेल मध्ये काय आहे, जेनेटिक मटेरियल आहे. पहिलं काम काय होतं सेल डिव्हिजनच्या आधी, नंबर ऑफ क्रोमोझोम्स डबल होतात. जर 2n नंबर ऑफ क्रोमोझोम्स सेल मध्ये प्रेझेंट असतील तर किती होणार आहेत, त्याचा डबल होऊन 4n होणार आहेत. आणि नंतर ते झाल्यानंतर पेअर ऑफ क्रोमोझोम्स जे आहेत ते सिस्टर क्रोमॅटिड्स एकत्र येणार आहेत मेटाफेज मध्ये. आणखी नंतर एनाफेज, त्याच्यामध्ये एनाफेज जो आहे त्या एनाफेज त्याच्यामध्ये जे काही सिस्टर क्रोमॅटिड्स आहेत ते 2 एंड्सला पोल्स कडे काय होणार आहेत, पुल केले जाणार आहेत. नंतर टेलोफेज कॉज होणार आहे आणि टेलोफेज मध्ये एक नॉच किंवा हे जे काही पुल केलेले क्रोमोझोम्सचं पेअर आहेत, हा एक सेट या सेंटर पोलपाशी येणार आहे आणि हा सेट या पोलपाशी येणार आहेत, अपोजिट पोलपाशी येणार आहेत. आणि मग सायटोकिनायसिसनं काय होणार आहे, 2 डॉटर सेल्स फॉर्म केले जाणार आहेत. दिस इज द सेल डिव्हिजन. कोणता टाईप आहे सेल डिव्हिजनचा, मायटॉसिस सेल डिव्हिजन. आता त्याच्या पुढचा भाग कोणता आहे, तर मिओसिस सेल डिव्हिजन. आता मिओसिस सेल डिव्हिजन जे आहे त्या मिओसिस सेल डिव्हिजन वरती तुम्हाला इथं क्वेश्चन विचारलेला आहे. आता इथं मिओसिस सेल डिव्हिजन साठी एक क्वेश्चन आहे एक्सरसाइज मध्ये आणि तिथे तुम्हाला ते हे बघा, विथ द हेल्प ऑफ सुटेबल डायग्राम्स एक्सप्लेन द 5 स्टेजेस ऑफ प्रोफेज 1 ऑफ मिओसिस. आता मिओसिस सेल डिव्हिजन जे आहे ते इथं तुम्हाला दाखवलेलं आहे. मिओसिस इथे आणखीन हे प्रोफेज 1, आणखीन ही डायग्राम आहे सेकंडची. आता मिओसिस इज कम्प्लिटेड थ्रू 2 स्टेजेस. मिओसिस सेल डिव्हिजन जे आहे ते किती स्टेजेस मध्ये कम्प्लीट होणार आहे, 2 स्टेजेस मध्ये होणार आहे. त्याच्यानंतर दोज 2 स्टेजेस आर मिओसिस 1 अँड मिओसिस 2. मिओसिस पार्ट 1 इथं दाखवलाय तुम्हाला आणि मिओसिस पार्ट 2 या डायग्राम मध्ये आहे. मग मिओसिस जे आहे ते 2 पार्ट्स मध्ये होणार आहे, पार्ट 1 आणि पार्ट 2. आता इन मिओसिस पार्ट 1 याच्यामध्ये काय होणार आहे, मिओसिस पार्ट 1 मध्ये काय घडतं ते लक्षात घ्या. रिकॉम्बिनेशन क्रॉसिंग over occurs between homologous chromosomes and thereafter those homologous chromosomes are divided into 2 groups and thus
2 haploid cells are formed. 2 haploid cells. हॅप्लॉइड म्हणजे जर या सेलमध्ये नंबर ऑफ क्रोमोझोम्स 2n असतील तर याच्यापासून तयार होणारे जे 2 डॉटर सेल्स आहेत त्यांच्यामध्ये नंबर ऑफ क्रोमोझोम्स कसे असणार आहेत, n असणार आहेत. किती असणार आहेत ते, n असणार आहेत. हॅप्लॉइड त्याला म्हटलेलं आहे. हॅप्लॉइडचा अर्थ काय, तर हॅप्लॉइड म्हणजे हाफ. नंबर ऑफ क्रोमोझोम्स काय होणार आहेत, हाफ होणार आहेत. त्याला काय म्हटलेलं आहे, हॅप्लॉइड. आता तुम्हाला जर आपण बघितलं तर मियोसिस मायटोसिस मध्ये नंबर ऑफ क्रोमोझोम्स जो काही पॅरेंट सेल होता त्याच्यामधला तेवढेच नंबर ऑफ क्रोमोझोम्स डॉटर सेल्स मध्ये होते. पण मियोसिस सेल डिव्हिजन मध्ये पहिल्यांदा हा पॅरेंट सेल त्याच्यामध्ये 2n नंबर ऑफ क्रोमोझोम्स असतील तर पहिल्या स्टेज पासून काय होणार आहेत, 2 डॉटर सेल्स तयार होणार आहेत आणि त्या 2 डॉटर सेल्स मध्ये नंबर ऑफ क्रोमोझोम्स काय असणार आहेत, तर n म्हणजे याच्यापासून एकापासून इथं हे 2 तयार होणार आहेत. ही पहिली स्टेज आहे. कसली स्टेज आहे ही, तर ही मियोसिस पार्ट फर्स्ट. मियोसिस पार्ट फर्स्ट मध्ये काय होणार आहे, जर हॅप्लॉइड सेल, ह्या डिप्लॉइड सेल आहे, नंबर ऑफ क्रोमोझोम्स 2n आहे, त्याच्यापासून जे 2 सेल्स तयार झाले ते 2 सेल्स कसे आहेत, तर नंबर ऑफ क्रोमोझोम्स इथं हाफ झालेले आहेत. म्हणून ह्या डिप्लॉइड सेल पासून 2 हॅप्लॉइड डॉटर सेल्स तयार होतात. 2 हॅप्लॉइड म्हणजे काय, हाफ नंबर ऑफ क्रोमोझोम्स. इथे जर 2n हा पॅरेंट सेल मध्ये जर 2n नंबर ऑफ क्रोमोझोम्स असतील तर डॉटर सेल्स मध्ये किती असणार आहेत, n नंबर, त्याच्या हाफ. त्याला म्हटलेलं आहे हॅप्लॉइड. म्हणून इथं तुम्हाला दिलेलं आहे की इन मियोसिस 1 मध्ये रिकॉम्बिनेशन होणार आहे किंवा क्रॉसिंग ओव्हर ऑकर होणार आहे बिटवीन होमोलॉगस क्रोमोझोम्स and thereafter those homologous chromosomes are divided into 2 groups and thus 2 haploid cells are formed. हे झालं पार्ट फर्स्ट, मियोसिस पार्ट फर्स्ट. आणि आता तुम्हाला इथं मियोसिस पार्ट 2 दाखवलेला आहे. आता ह्या ज्या सेल्स आहेत तिथं मिळालेल्या त्या सेल्स आणि त्यांच्यामध्ये पुन्हा काय होणार आहे, आता हा n नंबर ऑफ क्रोमोझोम्स आणि इथे काय आहेत, n नंबर ऑफ क्रोमोझोम्स आणि त्यांच्यात काय होणार आहे, या एका सेल पासून इकडं ह्या एका सेल पासून आता कसं आहे बघा, हे डिव्हिजन जे आहे ते ह्याच्यापासून हा तयार होणार आहे, ह्याच्यापासून हे मेटाफेजचा तयार होणार आहे. त्याच्यानंतर या प्रोफेज या सेल पासून इथं याचा एनाफेज आहे, याचा इथे एनाफेज आहे आणि या एनाफेज पासून इथं टेलोफेज, इथं 2 सेल्स तयार झालेत, याच्यापासून इथे 2 सेल्स तयार झालेले आहेत. मग हा मियोसिस पार्ट 2. आता मियोसिस पार्ट 2 मध्ये काय काय होतं, तर जे तुम्हाला मियोसिस सेकंड इज जस्ट लाईक मायटोसिस. मियोसिस सेकंड जो आहे तो कसा असणार आहे, मायटोसिस. म्हणजे तिथं n नंबर ऑफ क्रोमोझोम्स असतील तर त्याच्यापासून तयार होणारे 2 डॉटर सेल पण कसे असणार आहेत, n नंबर ऑफ क्रोमोझोम्सचे असणार आहेत. मग इन धिस स्टेज 2 हॅप्लॉइड डॉटर सेल्स formed in meiosis 1 undergoes division by separation of recombined sister chromatid and 4 haploid daughter cells are formed. म्हणजे पहिली स्टेज जी आहे मियोसिस पार्ट 1 मध्ये काय होणार आहेत, एका हॅप्लॉइड सेल पासून डिप्लॉइड सेल पासून 2 हॅप्लॉइड सेल्स फॉर्म होणार आहेत. आता इथून पुढचा पार्ट जो असणार आहे तो कसा असणार आहे, तर तो असणार आहे मियोसिस पार्ट 2. आणि मियोसिस पार्ट 2 याच्यापासून किती सेल्स होणार आहेत, 2 हॅप्लॉइड सेल्स तसेच n नंबर ऑफ क्रोमोझोम्सचे 2 सेल्स फॉर्म होणार आहेत. इथे याच्यापासून पुन्हा 2 सेल्स फॉर्म होणार आहेत, त्यांच्यामध्ये नंबर ऑफ क्रोमोझोम्स किती असणार आहेत, 2. म्हणजे सेकंड पार्ट जो आहे इथून इथपर्यंत हा पार्ट कुठला आहे, फर्स्ट पार्ट मियोसिसचा, आणि हा कोणता आहे तर सेकंड पार्ट. आणि सेकंड पार्ट मध्ये जे सेल डिव्हिजन होतं ते कोणत्या प्रकारे होतं, तर मायटोसिस प्रमाणे होतं. मायटोसिस मध्ये कसा, जो काही पॅरेंट सेल आहे त्याच्यामध्ये जेवढे नंबर ऑफ क्रोमोझोम्स असतात तेवढेच डॉटर सेल मध्ये प्रेझेंट असतात. म्हणजे मियोसिस पार्ट सेकंड हे सेल डिव्हिजन कोणत्या टाईपचं असणार आहे, मायटोसिस सारखं असणार आहे.
कळलेलं आहे. मग इथं म्हणजेच द process of gamete production and spore formation occur by meiosis. In this type of cell division, 4 haploid daughter cells are formed. बघा 1 2 3 4 एका सेल पासून किती हॅप्लॉइड डॉटर सेल्स फॉर्म झालेले आहेत? 4 हॅप्लॉइड डॉटर सेल्स आर फॉर्म फ्रॉम 1 डिप्लॉइड सेल. हा एक डिप्लॉइड सेल आहे आणि या एक डिप्लॉइड सेल पासून किती हॅप्लॉइड डॉटर सेल्स फॉर्म झालेले आहेत? 4 डॉटर सेल्स फॉर्म झालेत. 1 2 3 आणखीन 4 हॅप्लॉइड डॉटर सेल्स फॉर्म झालेले आहेत. ड्युरिंग दिस सेल डिव्हिजन क्रॉसिंग ओव्हर ऑकर्स बिटवीन द होमोलॉगस chromosomes and thereby genetic recombination occurs. Due to this, all the 4 daughter cells are genetically different from parent cells and form from each other. आता यांच्यामध्ये हे जे आहेत तयार झालेले डॉटर सेप्लॉइड सेल्स हे जेनेटिकली काय असणार आहेत? त्यांच्यामध्ये रिकॉम्बिनेशन फॉर्म झाले किंवा क्रॉसिंग ओव्हर फॉर्म झालेलं आहे. जे काही क्रोमोझोम्स आहे त्या क्रोमोझोम्सचं रिकॉम्बिनेशन किंवा क्रॉसिंग ओव्हर कॉस झाल्यामुळं हे बरोबर याला आयडेंटिकल असणार नाहीत. कळलंय? म्हणजे हे बरोबर आयडेंटिकल असणार नाही. त्यांच्यामध्ये काय दिसणार आहे? व्हेरिएशन दिसणार आहे. हे जे 4 डॉटर सेल्स फॉर्म झालेत ते बरोबर तंतोतंत 100% त्यांच्या पॅरेंट सेलला आयडेंटिकल असणार नाहीत. सम व्हेरिएशन्स आर सीन इन दिस 4 सेल्स. असा आता हे व्हेरिएशन आपल्याला मायटॉसिस मध्ये दिसत नाही. मिओसिस मध्ये थोडं व्हेरिएशन दिसतं. जेनेटिकली जे काय आहे जेनेटिकली डिफरंट असणार आहेत फ्रॉम पॅरेंट. मग इथपर्यंत तुम्हाला काय आहे? सेल डिव्हिजन जे आहे ते सेल डिव्हिजन आणि ही ऍक्टिव्हिटी तुम्हाला बघायची आहे ती वाचा. आणि त्याच्यानंतर आता इथं व्हॉट डू यू मीन बाय डिप्लॉइड सेल? डिप्लॉइड सेल म्हणजे काय असतं? तर इथं क्वेश्चन जो आहेत ते बघा. व्हॉट डू यू मीन बाय डिप्लॉइड? डिप्लॉइड सेल म्हणजे काय असणार आहे? त्याच्यामध्ये नंबर ऑफ क्रोमोझोम्स डबल असणार आहे. 2n एवढा असणार आहे. द क्रोमोझोम्स नंबर इज डबल, त्याला म्हटलेलं आहे डिप्लॉइड. ह्युमन बिंग असेल तर किती असणार आहेत नंबर ऑफ क्रोमोझोम्स? 46. आणि त्याचे पेअर्स किती असणार आहेत? तर 23 पेअर्स. आता व्हॉट डू यू मीन बाय हॅप्लॉइड सेल? हॅप्लॉइड सेल म्हणजे काय? तर द सेल विथ ओनली 1 सेट. डिप्लॉइड मध्ये 2 सेट ऑफ क्रोमोझोम्स असणार आहेत आणि हॅप्लॉइड सेल मध्ये नंबर ऑफ क्रोमोझोम्सचे सेट किती असणार आहेत? द सेल विथ ओनली 1 सेट ऑफ क्रोमोझोम इज कॉल्ड द हॅप्लॉइड सेट. द सेट किंवा द सेल विथ ओनली 1 सेट ऑफ क्रोमोझोम त्याला काय म्हटलेलं आहे? हॅप्लॉइड सेल. आणि द सेल विच हॅज डबल क्रोमोझोम्स, डबल नंबर ऑफ क्रोमोझोम्स त्याला काय म्हटलंय? डिप्लॉइड सेल. आता व्हॉट डू यू मीन बाय होमोलॉगस क्रोमोझोम्स? आता होमोलॉगस क्रोमोझोम्स म्हणजे काय? तर जे क्रोमोझोम्स सारखे आहेत शेपनं, त्यांचा जेनेटिक त्याच्यामध्ये जी काही जीन्स प्रेझेंट आहे, शेप किंवा त्याचा टाईप अँड जीन्स हे जर सेम असेल तर त्याला काय म्हटलेलं आहे? होमोलॉगस क्रोमोझोम्स. त्याला काय म्हटलंय? होमोलॉगस क्रोमोझोम्स. आता वेदर द गॅमेट्स आर डिप्लॉइड ऑर हॅप्लॉइड. आता जे काही गॅमेट्स फॉर्म होतात ते गॅमेट्स कसे असणार आहेत? तर गॅमेट्स हे कसे असतात ते विचारलेलं आहे. आता गॅमेट्स जे फॉर्म होतात तर हे पुढं तुम्हाला आता इथं जरी कट केलेलं असलं तरी आपल्याला फक्त माहिती असायला पाहिजे. आता डिप्लॉइड सेल जो आहे त्या डिप्लॉइड सेल पासून काय मिळत असतात आपल्याला? हॅप्लॉइड सेल्स मिळत असतात 4 मिओसिस सेल डिव्हिजन. आणि आता याच्यातलं जे काही तुम्हाला गॅमेट फॉर्मेशन, आता व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ हॅप्लॉइड सेल? हॅप्लॉइड सेल्सचा इम्पॉर्टन्स काय आहे? तर गॅमेट्स जे असतात ते गॅमेट्स हॅप्लॉइड असतात. इथं आपण इथं बघितलं की 4 डॉटर सेल्स फॉर्म होतात आणि ते 4 डॉटर सेल्स त्यांना काय म्हटलेलं असतं? गॅमेट्स असतात ते. आणि गॅमेट जे आहेत ते गॅमेट कसे असतात? हॅप्लॉइड असतात. गॅमेट सेल्स आर हॅप्लॉइड सेल्स असतात. ते डिप्लॉइड नसतात तर ते काय असतात? हॅप्लॉइड असतात. आणि हॅप्लॉइड असल्यावरती मग ज्या वेळेला
पुढं फर्टिलायझेशन होणार आहे, त्यावेळेस मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट यांचं फ्युजन होणार आहे आणि पुन्हा नंबर ऑफ क्रोमोझोम्स हे काय केले जाणार आहेत, झायगोट मध्ये रिस्टोर केले जाणार आहेत. गॅमेट्सचं फ्युजन होऊन झायगोट फॉर्म होत असतो आणि त्या झायगोट मध्ये काय असणार आहेत, नंबर ऑफ क्रोमोझोम्स काय होणार आहेत, पुन्हा रिस्टोर केले जाणार आहेत. म्हणजेच पुन्हा 2n नंबर ऑफ क्रोमोझोम्स येणार आहेत. लक्षात आलेलं आहे. मग आता हा लेसन याच्यामध्ये तुम्हाला अजूनही काय क्वेश्चन आहे, तर हा जो क्वेश्चन आहे इथला, हा क्वेश्चन हा जो आहे 5 स्टेजेस प्रोफेसच्या कोणत्या कोणत्या आहेत ते तुम्हाला इथे एक्सप्लेन केलेलं नाहीये, पण त्याची डायग्राम इथं दिलेली आहे आणि आता त्यांना नेम्स काय काय आहेत, त्याचा आन्सर काय येईल ते मी तुम्हाला नंतर देते, त्यावेळेस लक्षात येईल. आता ह्याच्यामध्ये ही जी आहे हे स्टेजेस आहेत. मग प्रोफेसच्याच पहिल्या स्टेज आहेत 1 2 3 4 5 हे प्रोफेज आहे. कोणता आहे, प्रोफेज 1. प्रोफेज 1 च्या किती स्टेजेस आहेत, 5 स्टेजेस आहेत. मग लॅप्टोटीन आहे, झायगोटीन आहे, पिचायटीन आहे, डिप्लोटीन आहे आणि डायग्नायसिस ही पाचवी स्टेप येणार आहे. दीज ऑल 4 ह्या ज्या स्टेजेस आहेत या कशाच्या आहेत, तर लिहिलंय 1 2 3 4 5. ह्या 5 स्टेजेस कशाच्या आहेत, प्रोफेजच्या आहेत. प्रोफेज हा पहिला स्टेज, त्याच्यानंतर मेटाफेज, त्याच्यानंतर ही एनाफेज आणि इथे टेलोफेज येणार आहे. कळलंय. मग ह्या प्रोफेजच्या किती फेजेस आहेत, 5 फेजेस आणि त्यांचे नेम्स, पहिल्याला काय म्हटलंय, लॅप्टोटीन, सेकंडला म्हटलंय झायगोटीन, त्याच्यानंतर पिचायटीन, त्याच्यानंतरच फोर्थ आहे ते डिप्लॉटीन आणि डायग्नायसिस. हे 5 स्टेजेस आहेत प्रोफेजच्या. कळलंय. मियोसिस पार्ट 1 मध्ये प्रोफेज 1 मध्ये किती स्टेजेस आहेत, 5 डिफरंट स्टेजेस आहेत आणि मग या प्रोफेज नंतर मेटाफेज, नंतर एनाफेज आणि नंतर टेलोफेज असणार आहे. लक्षात आलेलं आहे. तसं आणि आता नंतर हे जे टेलोफेज मध्ये तयार झालेले डॉटर सेल्स आहेत ते मियोसिस सेकंड मध्ये भाग घेणार आहेत. मियोसिस पार्ट सेकंड मध्ये ते त्यांच्यापासून प्रत्येक एका सेल पासून पुन्हा 2 सेल्स, याच्यापासून हे 2 सेल्स फॉर्म झालेत, या सेल पासून हे 2 सेल्स फॉर्म झालेत. याच्यामध्ये जर n नंबर ऑफ क्रोमोझोम्स असतील तर या दोन्ही सेल्स मध्ये किती नंबर ऑफ क्रोमोझोम्स असणार आहेत, n नंबर ऑफ क्रोमोझोम्स असणार आहेत. म्हणजे मियोसिस पार्ट सेकंड इथं जे सेल डिव्हिजन होतं ते कोणत्या टाईपचं असणार आहे, मायटोसिस सारखं असणार आहे. लक्षात आले. पण मियोसिस पार्ट फर्स्ट मध्ये काय असणार आहे, नंबर ऑफ क्रोमोझोम्स ही काय होणार आहे, हाफ होणार आहे. म्हणून एका डिप्लॉइड गॅमेट सेल पासून 2 हॅप्लॉइड सेल्स फॉर्म होणार आहेत. म्हणजे मियोसिस पार्ट फर्स्ट मध्ये नंबर ऑफ क्रोमोझोम्स किंवा मियोसिस मध्ये, मियोसिस सेल डिव्हिजन मध्ये नंबर ऑफ क्रोमोझोम्स हे काय होत असतात, हाफ होत असतात. मियोसिस मध्ये नंबर ऑफ क्रोमोझोम्स जे आहेत ते कसे असतात, हाफ. म्हणून काय होणार आहेत, एका सेल पासून 2 हॅप्लॉइड म्हणजे 2 ग्रुप तयार होणार आहेत आणि 2 हॅप्लॉइड सेल्स फॉर्म होणार आहेत आणि पूर्ण मियोसिस पूर्ण झाल्यानंतर एका पॅरेंट सेल पासून 4 हॅप्लॉइड सेल्स फॉर्म होणार आहेत. कशामध्ये, कोणत्या डिव्हिजन मध्ये, मियोसिस सेल डिव्हिजन मध्ये. हा एक्सरसाइज जेवढा येतोय तेवढा सॉल्व्ह करायचा. लेसन